त्या नंगीचं म्हणणं आहे. आता मला एक सांगायचंय, रुपालीताई चाकणकर स्वतःच एवढ्या अंधश्रद्धेत अडकलेल्या आहेत आणि मग जेव्हा बाहेर मोठ्या मोठ्या सभा होतात त्यावेळेला सभेमधले रुपालीताई चाकणकरांचं भाषण काय असतं माहितीये का, की आपली मुलगी सासरी जाताना तिच्या हातामध्ये राज्यघटना द्या. हे वाक्य 100% बरोबर आहे. मुलीच्या हातात जर राज्यघटना असेल तर कुणाच्या बापाची ताकद नाही त्या मुलीवर अन्याय करायची. मग मला एक कळत नाही, रुपालीताई चाकणकर जगाला ज्ञान देणाऱ्या त्या राज्यघटना हातात घ्यायची सोडून ह्या बुवा बाबाच्या फटकेत, ह्या भोंदू बाबाच्या फटकेत अडकल्या कशा? हा मेन पॉइंट आहे. म्हणजे भोंदू बाबाच्या आता ही काय म्हणली, आई म्हणतात, ज्या गुरुला आई म्हणतात, बाप म्हणतात. तर मग रुपालीताई चाकणकरांना हे कसं माहीत नव्हतं की आपली आई बाप काय कार्य करतात, आपल्या आईचं बापाचं काय काय चाललंय हे रुपालीताई चाकणकरांना माहीत नव्हतं. बरं असो, ते पण रुपालीताई चाकणकरांना माहीत नाही. आता हिचं म्हणणं काय झालं की रुपालीताई चाकणकर आणि आत्ता ही बाई आत्ता बोलते आणि दररोजच्या व्हिडिओमध्ये जय ज्योती, जय क्रांती, जय संविधान असेल आणि असे अनेक थोर पुरुषांची नावं घेते. मग स्वतः ही बाई थोर पुरुषाला मानते का अंधश्रद्धेला मानते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देव नाही म्हणत होते, पण ते कशासाठी म्हणत होते की देवाच्या नावावर जगणाऱ्या लोकांनी मंदिरात यायला सुद्धा प्रवेश दिला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देवानी प्रवेश कधी नव्हता अडवला, पण देवाच्या नावावर जगणारे ह्या बाबासारखे जे भोंदू बाबा आहेत ते. आणि आता हिनं काय म्हणती की तो जी खरात बाबा आहे त्यानं रिद्धी सिद्धी निद्धी विद्धी काय बुद्धी सगळं काही प्राप्त केलंय, 3-4 वर्ष त्याचं शिक्षण घेतलंय आणि हे असतं बरं का. ही स्वतः नंगीबाई सांगते की हे असतं, रिद्धी सिद्धी निद्धी बुद्धी विद्धी जादू टोना सगळं असतं. ही असं नंगीबाईचं म्हणणं आहे. मग ही थोर पुरुषांच्या विचारानं चालते का? थोर पुरुषांना मानते का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे ही जादूटोना असले प्रकार काही नसतात. तेवढंच नाही, ज्योतिबा फुलेंनी पण तेच सांगितलेलं आहे, जादूटोना काही नसतं. संत गाडगे बाबांनी पण तेच सांगितलेलं आहे, हे जादूटोना भोंदूगिरी आहे, ते काही खरं नसतं. तर ज्या महापुरुषांचे हे नावं घेते त्यांचे विचार हिच्या डोक्यात आहेत का? का फक्त आणि फक्त ह्याच्यासाठी नावं घेते थोर पुरुषांची, की बाबा आपल्याला असं वाटलं पाहिजे बघा थोर पुरुषांची नावं घेते. बरं, आता हा विषय आपण थोडासा बाजूला ठेवूयात. हे